नमस्कार, आपल्या सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत आहे. तर पहिली न्यूज आहे होंडा सिन्नास आपलं सिन्नान वगैरे ही जे दोन मेजर आपलं ऑटोमेकर्सने वगैरे ऑफिशियली त्यांनी टू क्रिएटेड वर्ल्ड थर्ड लार्जेस्ट ऑटोमेकर्स वगैरे करण्याबाबतीत बोलणं सुरू केलेलं आहे. टॉक्स वगैरे ते सुरू केले त्यांनी. अनेक इंडस्ट्रीमध्ये असं कित्येक वेळे झालेलं आहे जेव्हा एक न्यू प्लेयर वगैरे मार्केटमध्ये येतो, जो की न्यू स्किल किंवा न्यू टेक्नॉलॉजी घेऊन मार्केटमध्ये येतो, तेव्हा म्हणजे जी कंपनी ऑलरेडी मार्केटमध्ये आहे तिला सर्वाईव्ह करणं वगैरे कठीण जातं. तेव्हा सर्व बाकी काही प्लेयर आहे ते एकत्र येऊन एक ग्रुप तयार करतात आणि मार्केटमध्ये चांगलं कॉम्पिटिशन देत असतात. तसाच आता ट्रेंड दिसत आहे मार्केटमध्ये. यासाठीच होंडा आणि निसानने वगैरे मर्जरविषयी बोलत आहेत तेच, ज्यामुळे थर्ड लार्जेस्ट ऑटोमेकर म्हणून ते बिल्ड होऊ शकतात. तेवढे काही प्रोफेशनलचे प्रॉब्लेम वगैरे ऑटो इंडस्ट्रीमध्ये नाहीत. पण जेव्हापासून इलेक्ट्रिक व्हेकलचा ट्रेंड सुरू झालेला आहे तेव्हापासून भरपूर म्हणजे ऑटो इंडस्ट्रीमध्ये चेंजेस वगैरे होत आहेत. लेगेसी ऑटोमेकर जे आहेत त्यांना डेफिनेटली एक चॅलेंजेस वगैरे फेस करावे लागत आहेत. अँड जापनीज अँड कोरियन ऑटोमेकर्सनाही अनेक आव्हानांना वगैरे सामोरे जावे लागत आहे. तसेच युरोपियन कार्स मेकर म्हणजे फोक्सवॅगन, BMW, मर्सिडीज ज्या कंपन्या आहेत आणि तसेच अदर कंपन्या जे आहेत त्यांना अनेक चॅलेंजेस वगैरे फेस करावं लागत आहे. म्हणजे न्यू कॉम्प्युटरनी या स्पेसमध्ये एंट्री केल्यामुळे. तसाच फ्लो वगैरे आता या मर्जरमध्ये दिसत आहे. म्हणजे होंडाचे CEOने म्हटलं आहे की आपलं यामुळे म्हणजे या दोन कंपन्याच्या मर्जरमुळे वगैरे एक चांगली स्किल वगैरे अचीव होऊ शकते. इलेक्ट्रिक व्हेकल आणि इंटेलिजंट ड्रायव्हिंगमध्ये वगैरे न्यू टेक्नॉलॉजीची डेव्हलपमेंट वगैरे करू शकतात ते. अँड ह्या डीलचे एम आहे की शेअर इंटेलिजन्स अँड रिसोर्सेस ज्या गोष्टी आहेत ते वगैरे त्यांची स्केल जी आहे ती वाढवण्यासाठी. म्हणजे यामुळे वगैरे इकॉनॉमिक ऑफ स्केल जी आहे यांची स्किल वगैरे ती वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे ते. आणि बेटर स्किल अचीव केली तर यांना आपलं सिनर्जीच्या थ्रू वगैरे एक चांगले व्हॅल्यू क्रिएशन वगैरे मिळू शकतं या दोन्ही कंपन्यांना, असा अंदाज वगैरे सांगितला जात आहे. यासाठी एक होल्डिंग कंपनी त्यांनी ते बनवणार आहेत. त्यांची पॅरेंट एंटिटीज असेल ती होंडा आणि निसानची वगैरे, जी की टोकियो स्टॉक एक्सचेंजमध्ये लिस्टेडसुद्धा होईल. म्हणजे हे प्लॅन वगैरे म्हणजे आपलं परफॉर्मन्स स्टेजवर वगैरे आहेत. यामध्ये अनेक गोष्टी वगैरे चेंज होऊ शकतात. या ज्या मर्जर एंटिटीजचे बोर्ड ऑफ डायरेक्टर जो आहे तो होंडाचाच मेंबर वगैरे कोणतर असेल, कारण की होंडा ही बिगेस्ट कंपनी आहे यामध्ये. अँड या मर्जर ग्रुपचे वगैरे रेव्हेन्यू वगैरे 30 ट्रिलियन येन वगैरे असेल, म्हणजे $191 बिलियन जवळपास. अँड ऑपरेटिंग प्रॉफिट 3 ट्रिलियन येन वगैरे असेल. व यांची जी कंबाईन व्हॅल्यू आहे जवळपास $54 बिलियन असेल. आणि ह्यामध्ये होंडाचे मार्केट कॅपिटलायझेशन 14.3 बिलियन असेल. $14.3 बिलियन. तर ही जी चर्चा आहे 2025मध्ये पूर्ण होऊ शकते. ग्लोबल लेवलवर कॉम्पिटिशनवाल्यामुळे हे मर्जर वगैरे करत आहेत. EVमध्ये वगैरे टेस्ला आणि BMW या दोन कंपन्या चांगलंच कॉम्पिटिशन वगैरे देत आहेत ओव्हरऑल आपलं ऑटोमेकर्सना. निसानची वगैरे एक रिसेंटली वगैरे गोष्ट केली तर त्यांनी अनेक प्रॉब्लेम वगैरे फेस केलेले आहेत. म्हणजे 9,000 वगैरे जॉब कट त्यांनी करावे लागले आहेत त्यांना. तसेच ग्लोबल प्रोडक्शन कॅपॅसिटी जी आहे ती 20% रिड्यूस करावी लागली आहे.
त्यामुळे त्यांना अनेक म्हणजे समस्या आल्या होत्या. त्यामुळे त्यांनी आता ही मर्जर वगैरे लॉंग टर्म सर्वाईल अँड व्हॅल्यू क्रिएशनसाठी त्यांचे फायदेशीर असू शकतं. त्याच्यात पुढील म्हणलं तर बँक डिपॉझिट रेट जी आहेत ते वगैरे एक्सपेक्टेड आहेत की स्टेज वगैरे राहू शकतात स्टे फॉर इन द Q4, कारण की लोनची जी डिमांड आहे ती वाढू शकते. म्हणजे पीक होत आहे सध्या वगैरे. आणि बँक डिपॉझिट रेट म्हणजे ह्या फायनान्शियल इयरच्या एंडपर्यंत वगैरे कमी होऊ शकणार नाही, कारण की म्हणजे लोनची डिमांड जी आहे Q4 वाढेल असं एक्सपेक्टेड आहे. रिसेंटली RBIने CRR कट केल्यामुळे वगैरे थोडीशी लिक्विडिटी वगैरे आलेली आहे मार्केटमध्ये. जवळपास 1 लाख करोडची लिक्विडिटी सोडण्यात आलेली आहे. तसेच बँकिंग इंडस्ट्रीमध्ये यामुळे वगैरे बँकिंग कंपनी जे आहेत त्यांना जास्त लेंडिंग करू शकते, कर्ज वाटप करू शकतात. म्हणजे आपलं लिक्विडिटीच्या रिलीजमुळे वगैरे बँकिंग सिस्टमची क्रेडिट ग्रोथ जी आहे ती 10.6% वगैरे राहिली आहे नोव्हेंबरमध्ये इयर ऑन इयर. आणि ॲक्च्युली हा जो नंबर आहे हो डाऊन आहे. मागील काही महिन्यामध्ये 13% वगैरे नंबर होता हो, 13 to 40% वगैरे तरी लिक्विडिटी एक चांगल्या प्रकारे आपल्याला रिड्यूस झालेली दिसत आहे म्हणजे बँकिंग इंडस्ट्रीमधील. आणि डिसेंबरच्या सुरुवातीला सरप्लस जो होता तो 25,000 करोड रुपीचा वगैरे होता. आणि यांचे जे डिफिसिट जे आहे 16 डिसेंबरपर्यंत ते 1.11 लाख करोड रुपयाचे डिफिसिट वगैरे झालेलं आहे आपल्याला ट्रेड डिफिसिटने. आणि मागील 3-4 आठवड्यामध्ये अनेक गोष्टी वगैरे चेंज झाले आहेत इन द टर्म्स ऑफ लिक्विडिटी इन द बँकिंग सिस्टम. आणि शॉर्ट टर्म इंटरेस्ट रेट जे आहे ते वाढले आहेत बाय 5 to 10 बेसिस पॉईंटने वगैरे इन द डिसेंबर. ओलाटाईल लिक्विडिटी अँड लिक्विड कंडिशनमुळे वगैरे लिक्विडिटी कंडिशनमुळे. पण बँकिंग करंटली अनेक गोष्टीवर जास्त लक्ष वगैरे देत आहे. म्हणजे ज्या गोष्टी बॅलन्स शीटला अफेक्ट करत आहेत त्या गोष्टीवर लक्ष देत आहेत. अँड डिपॉझिट वाढवण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करत आहेत बँका. अनेक बँका हायर टर्मचे वगैरे डिपॉझिट रेटसुद्धा देत आहेत. आणि ज्यामुळे आपले जे बुकची आपलं लॅबिलिटी साईड जी आहे ती वाढू शकते. आणि काही बँका वगैरे हायर इंटरेस्ट रेट देत आहेत सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिटवर. जास्त डिपॉझिट आले तर ते जास्त वगैरे लोन वगैरे देऊ शकतात, डिस्ट्रीब्यूट करू शकतात. तर पुढे म्हणा मिडल ईस्टकडून इंडियाचे वगैरे जे ऑइल इम्पोर्ट आहे ते 9 मंथच्या हायवर पोहोचलेलं आहे. आणि याचा दुसरा अर्थ असाही होतो की जो रशियाकडून येणारा जो ऑइल इम्पोर्ट आहे तो थोडा डाऊन होत आहे. आणि इंडियाचे 1.52 मिलियन बॅरल्स पर डे रशियन ऑइल वगैरे इम्पोर्ट वगैरे केलेलं आहे भारताने. अँड जे की 13% लेस आहे कम्पेअर टू ऑक्टोबर. आणि इंडियाने जे ऑइल इम्पोर्ट केलेले आहे गेल्या महिन्यामध्ये ते 32% वगैरे म्हणजे 32% वगैरे ऑइल जे इम्पोर्ट आहे ते म्हणजे ओपेकहून केलेलं आहे. म्हणजे इंडियाच्या टोटल ऑइल इम्पोर्टपैकी. आणि रशिया वगैरे इथं टॉप मोस्ट वगैरे ऑइल सप्लायर आहे भारताचा. त्यानंतर वगैरे इराक अँड सौदी अरेबिया वगैरे येतं सौदी अरेबिया येतं. अँड यावेळी वगैरे मिडल ईस्टकडून वगैरे 10.8% वगैरे ऑइल इम्पोर्ट जी आहे ती वाढलेलं आहे. याचे मेन रिझन म्हणजे काय रिफायनर्स आहे जे की रशियन ऑइल वगैरे कंझ्युम वगैरे करतात म्हणजे जे की ते आता कमी झालेलं आहे, कारण की त्यांचं प्लॅन्ट मेंटेनन्स वगैरे चालू आहे करंटली वगैरे त्यांची देखभाल वगैरे करत आहेत ते.
अँड तसंच कंटिन्यू लिफ्टिंग ऑफ कमिटेड व्हॉल्यूम जो आहे फॉर्म मिडल ईस्ट कंट्री तो कंटिन्यू होत असताना दिसत आहे. तसंच रशिया एक नॉन ओपेक मेंबर आहे. ओपेक कंट्री जो आहे ते ऑइल प्रोडक्शन अँड एक्सपोर्टिंग कंट्री वगैरे आहे, त्याचा ग्रुप आहे तो. त्यांनी 2024च्या सुरुवातीलाच ॲडिशनल आउटफ्लो आहे तो कट करण्याविषयी वगैरे आश्वासन दिलं होते, जेणेकरून पूर्वीचा जो प्रोडक्शन जे केलेलं होतं त्याची भरपाई होऊ शकेल. कारण की ओपेक नेशनला हा मोठा प्रॉब्लेम येतो की रशिया जर जास्त प्रोडक्शन करत असेल तर कार्टरच्या जे प्राइजेस आहे ते ॲटोमॅटिकली वगैरे डाऊन होत असतात होतात वगैरे. आणि या कार्टरने वगैरे ऑइलच्या प्राइजेस वगैरे वाढवण्याचे डिसिजन घेतले तरी म्हणजे रशियाच्या ओव्हर सप्लायमुळे ते प्राइजेस वगैरे स्टेबल किंवा ऑइल प्राइजेस वगैरे डाऊन होऊ शकतात, फॉल होऊ शकतात. म्हणजे रशियानेही आपलं मार्केटची भरपाई करण्यासाठी वगैरे ॲडिशनल आउटपुट कट करण्यासाठी वगैरे प्रॉमिस दिलेलं होतं. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात प्रोडक्शन वगैरे जे आहे ते प्रमाणात कमी झालं काही काळासाठी वगैरे. आणि इंडियाने अराउंड 4.7 मिलियन बॅरल पर डे वगैरे इम्पोर्ट केलं आहे नोव्हेंबरमध्ये, जो की ऑक्टोबरपेक्षा 2.5% इन्क्रीज त्यामध्ये केलेला आहे. आणि ओपेक प्लस कंट्रीजकडून वगैरे जास्त ऑइल वगैरे इंडियामध्ये येत आहे हेच दिसत आहे सध्या. आणि 53% वगैरे ओपेक वगैरे कंट्रीब्यूट वगैरे करत आहेत इंडियामध्ये. आणि इंडियाचे जे टोटल ऑइल इम्पोर्ट जो आहे ते मिडल ईस्टमधून जास्त झालेला आहे, जो की 8 मंथच्या हायवर गेलेला आहे. जर पुढील महिन्यात टेलिकॉम इंडस्ट्रीचे वगैरे काही नंबर वगैरे सबस्क्रिप्शन नंबर आलेले आहेत. जिओने वगैरे 3.76 मिलियन वायरलेस युजर वगैरे लूज केलेले आहेत. पण ॲक्टिव्हली युजर जो आहे तो जिओचे वाढवलेले आहेत. म्हणजे टेलिकॉम कंपन्यांना वगैरे ॲक्टिव्हली युजरकडूनच रेव्हेन्यू येत असतो. त्यानुसार हा जो नंबर आहे तो कंपनीसाठी बेटर आहे. आणि भारतीय एअरटेलने अराउंड 19 मिलियन वायरलेस युजर वगैरे ॲड केले आहेत ऑक्टोबरमध्ये. आणि वोडाफोन आयडियाने वगैरे अराउंड 19 मिलियनच आपलं वायरलेस युजर वगैरे गमावलेली आहेत. म्हणजे शिफ्ट वगैरे चांगले झालेलं दिसत आहे. म्हणजे असं वाटत आहे की वोडाफोनचे सगळेच वगैरे युजर वगैरे भारतीय एअरटेलकडे शिफ्ट झालेले दिसत आहेत असंच वाटत आहे पहिल्या. म्हणजे दोघांचा बी आकडा 19 मिलियनच आहे. अँड यांचे वगैरे म्हणजे आपलं वोडाफोन आयडियाचे वगैरे 7,23,000 ॲक्टिव्हली युजर वगैरे ते कमी झालेले आहेत. आणि BSNLनेही आपले कस्टमर वगैरे ॲड केलेले असतील, पण त्यांचा नंबर जो आहे तो आलेला नाही. म्हणजे कारण की त्यांनी वगैरे रिसेंटली जिओने एअरटेलने वगैरे प्राइजेस वाढवल्या होत्या ते त्यांनी वाढवल्या नव्हत्या. त्यामुळे मोठा कस्टमर बेस जो आहे तो त्यांच्याकडे शिफ्ट झालेला असू शकतो. व इंडियामध्ये ॲक्टिव्हली वायरलेस सबस्क्रायबर जे आहेत ते 116 करोड आहेत इन द मंथ ऑफ ऑक्टोबर. म्हणजे हे जे मार्केट आहे या मार्केटमध्ये दोघंच मोठे प्लेयर आहेत. एक म्हणलं तर आपलं रिलायन्स जिओ आणि दुसरा म्हणलं तर भारतीय एअरटेल. हे दोघंच मोठे ॲक्टिव्हली यांच्याकडं जास्त युजर वगैरे आहेत. त्याच्यात पुढे म्हणलं तर आपलं विरा एनर्जी ही जी कंपनी आहे यांच्या रिसेंटली ही कंपनी लिस्टेडसुद्धा झाली आहे. यांच्या बोर्डने अप्रूव्हल केलेला आहे इन्व्हेस्टमेंट प्रपोजल विथ 850 करोड रुपीचं. म्हणजे हा जो पैसा तो आपला
इलेक्ट्रोलायझन इलेक्ट्रोलायझेड लायझड जे की आपला हायड्रोजन फ्यूल सेलसाठी वगैरे इम्पॉर्टंट असतं आणि इम्पॉर्टंट वगैरे असतं. तसं स्टोरेज सेल मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीसाठी हे यूजसुद्धा करणार आहेत. आणि तसंच 130 करोड रुपीज वगैरे कॅपेक्स म्हणून त्यांनी अप्रूव्ह केलेले होते. म्हणजे इन्व्हेंटरी बिझनेससाठी वगैरे त्यांच्या सबसिडीसाठी म्हणजे वारी पॉवर प्रायव्हेट लिमिटेडसाठी त्यांनी वगैरे 5,000 म्हणजे 551 करोड रुपीज वगैरे 551 करोड रुपीज वगैरे बोर्डाने वगैरे कॅपेक्स म्हणून अप्रूव्हल केलेले आहेत. म्हणजे अँड तसंच 200 करोड रुपीज वगैरे त्यांनी 300 मेगावॅटच्या इलेक्ट्रोलायझेशन्स जे आहे त्यासाठी वगैरे इलेक्ट्रोलायझेशन मॅन्युफॅक्चरिंग प्लॅनसाठी वगैरे ते इन्व्हेस्ट करणार आहेत. जे की PLI स्कीम अंडर आहे. म्हणजे आपलं प्रोडक्शन लिंकेड इनिशिएटिव्ह स्कीमच्या अंतर्गत आहे गव्हर्नमेंटच्या. तर त्या अंतर्गत ते वारे एनर्जी वगैरे अप्लाय करणार आहे. म्हणजे या प्रोजेक्टसाठी कॅपेक्स फंडिंग जी आहे ती डेप्ट अँड इंटरनल ॲक्रोसल्सच्या माध्यमातून वगैरे झाले आहेत. म्हणजे हे मोठे प्लॅन वारे एनर्जी वगैरे करीत आहे सध्या आपल्याला. त्याचा पुढील म्हणलं तर पुढील न्यूज आहे आपलं हीची वेअरफूल जे आहे वेअरफूल पार्टनर विथ PNG इलेक्ट्रोप्लॅट्स फॉर हे काय बनवणार आहेत मॅन्युफॅक्चरिंग टू सेमी ॲटो वॉशिंग मशीन जे की PG इलेक्ट्रोप्लॅट्स ही एक सब कॉन्ट्रॅक्ट कंपनी आहे. जी की मेजरली म्हणजे ओरिजिनल इक्विपमेंट मॅन्युफॅक्चरिंगसाठी वगैरे सब कॉन्ट्रॅक्टिंग वगैरे करत असते. म्हणजे ब्रँडचे अँड त्यांच्या अप्लायन्सेसचे तर यासाठी वगैरे वेअरफूलने वगैरे अग्रीमेंट केलेलं आहे. तर आता वगैरे PG इलेक्ट्रोप्लॅट्स वगैरे त्यात कॉन्ट्रॅक्ट मॅन्युफॅक्चरिंग करेल. म्हणजे वेअरफूलच्या काही सेमी ऑटोमॅटिक्स मशीन वगैरे तयार करेल. त्यांचे मॅन्युफॅक्चरिंग PG इलेक्ट्रोप्लॅट्स वगैरे करेल वेअरफूलच्या बिहाफवर. तर असा ट्रेंड वगैरे संपूर्ण इलेक्ट्रॉनिक मॅन्युफॅक्चरिंगमध्ये दिसत आहे. म्हणजे रिसेंटली वगैरे आता जे डिक्सॉन जी कंपनी आहे ती मॅन्युफॅक्चरिंग कॉन्ट्रॅक्टेड कंपनी आहे. ती एक म्हणजे इलेक्ट्रॉनिक स्पेसमध्ये ती चांगली ऑर्डर वगैरे ती घेत आहे. आणि PNG इलेक्ट्रोप्लॅट्स काही स्टॉक कीपिंग युनिट जे आहेत वेअरफूलचे ते आपल्या उत्तराखंड येथील फॅक्टरीमध्ये ते मॅन्युफॅक्चरिंग करेल फॉर वेअरफूल. आणि वेअरफूलसाठी हे ऑलरेडी वगैरे एक्झिस्टिंग सप्लायर वगैरे आहेत. म्हणजे ब्रँडेड एअर कंडिशनमध्ये वगैरे ते आता अनेक गोष्टीमध्ये वगैरे ते आता ॲक्टिवली होत आहेत. म्हणजे बाकी इलेक्ट्रॉनिक्समध्येही वेअरफूलसाठी वगैरे मॅन्युफॅक्चरिंग करणार आहेत. आणि हे जे कोलॅबरेशन आहे हे मेक इन इंडियाला पुढाकाराला वगैरे सपोर्ट करणार आहे. त्याचं पुढील म्हणलं तर BEL म्हणजे भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड जी आहे यांना ऑर्डर एक मिळाली आहे.
त्यांनी मिळवली आहे विथ करोड रुपीज म्हणजे 973 करोड रुपीजची वगैरे ऑर्डर मिळाली आहे. तरी त्यांचे FY25चे जे गायडन्स आहे त्याच्या 40%च आतापर्यंत वगैरे त्यांची ऑर्डर वगैरे ज्यांना मिळाले आहेत. म्हणजे टोटल ऑर्डर बुक जी आहे ती 25,000 करोड रुपीचे वगैरे असेल. म्हणजे तेवढा इन्फ्लो येऊ शकतो असं गायडन्समध्ये त्यांचं होतं. तरी त्यांना 9,800च्या जवळपास वगैरे ऑर्डर मिळाले आहेत, जी की टार्गेट 40% आहेत. त्यांना आणखी 3 महिन्यात 60% ऑर्डर वगैरे अचीव करावे लागतील. म्हणजे ॲनालिसिस सांगत आहेत की हे अचीव करू शकतात, कारण की डिफेन्ससारख्या गोष्टीमध्ये वगैरे ऑर्डर्स म्हणजे इन्फ्लो जो येतो ऑर्डरमध्ये तो म्हणजे फायनान्शियल इयरच्या लास्ट क्वार्टरमध्येच येत असतो, जो की आता स्टार्ट होणार आहे. आता जवळच म्हणजे 1 जानेवारीपासून स्टार्ट होत होती. आणि ब्रोकरेज फर्म आहे एक म्हणजे मेनक्वायर म्हणून त्यांचं म्हणणं आहे की मेनक्वायर वगैरे त्यांचं म्हणणं आहे की ऑर्डर इन्फ्लो वगैरे जे आहे ते ह्या वर्षी थोडं स्लो असू शकतं. म्हणजे ऑर्डर तेवढ्या काही जास्त निघू शकत नाही डिफेन्स मिनिस्ट्रीमधून. ही काही चिंताजनक बाब नाही असं त्यांनी म्हटलं आहे. त्याच्यात पुढील म्हणलं तर स्टॉक मार्केटने वगैरे सांगितलेलं आहे की 1 एप्रिल जेव्हा की आपला सॅटर्डे आहे, शनिवार आहे, त्या दिवशी आपलं मार्केट ओपन राहील. त्या दिवशी कारण की आपलं युनियन बजेट आहे त्या दिवशी, त्यामुळे त्या दिवशी आपलं फुल ट्रेडिंग सेक्शन असेल आपलं स्टॉक मार्केटचं. अँड कमोडिटी मार्केट जे आहे ते 5 PM पर्यंत वगैरे ओपन राहील. तर शेवटी आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. थँक्यू.